नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. आज आपण आलेलो आहोत एक अद्भुत असं मंदिराकडे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अमळनेर पासून 6 किलोमीटर अंतरावरती सती मातेच्या मंदिराजवळ. आणि आज आपण सती मातेच्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि छोटासा व्लॉग शूट करू. तर हे बघा मित्रांनो, हे आहे सती माते मंदिराचं गेट. आणि हे काय, हे तर रेल्वे पटरी आणि त्याच्या हे बघा रेल्वे पटरी आणि त्याच्या बाजूला आहे सती मातेचं मंदिर. आणि रेल्वे पटरी सांभाळून क्रॉस केली पाहिजे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दोघं बाजूने रेल्वे पटरी आहे बरं का, आणि सांभाळून क्रॉस केलीच पाहिजे. दोघी बाजूने रेल्वे पटरी आहेत तरी. रेल्वे प्रशासनाने या मंदिराला हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले. हे मंदिर हटलंच नाही. काय ह्या मंदिरामध्ये दैवी शक्ती असणार, कारण की ते रेल्वे प्रशासनाने खूप मोठे असे JCB आणले तरी हे मंदिर तिथून हटलंच नाही. काय दैवी शक्ती असेल बरं का याच्यात. हे बघा मित्रांनो, ही पहिली रेल्वे पटरी आणि ती दिसत आहे का तुम्हाला, दिसते का तुम्हाला ती दुसरी रेल्वे पटरी. आणि मला तर एकाचीच उत्सुकता लागली आहे की एकतरी रेल्वे शूट करायला मिळेल इथे आपल्याला आणि बघायला मिळेल. किती मजा येईल ना, एकतरी रेल्वे इथे बघायला भेटेल. तर सती मातेच्या मंदिराचं महत्त्व असं आहे, काही भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की काय भक्त दान देतात मंदिराला. घंटा देतात, काही पाळणा देतात, काही 5 नारळांचं तोरण देतात. इच्छानुसार ते दान देतात मंदिराला. सती मातेच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खूप दुरून भक्त येत असतात. पाय झाले ते आणि हा ते घर बांधलाय. हा मग ते असं काहीतरी करतील, तिथून पाय येतील लोक म्हणजे दर्शन अर्जुनाला एक काम राहते. आज अर्जुनाला काम चालू तो माणूस पण आता म्हणजे मंदिर बी मोठं करायचं म्हटलं.
तेव्हापासून जाती झाली. आता तू आली आल्यानंतर तू तुला काही तुझं काम झालं नव्हतं. ठीक आहे सर, आज साधं चिंता मग एवढं काही. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो तीच गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. गुरुजींकडनं आता आपण थोडी मंदिराबद्दल माहिती मिळवून घेऊ. मी सुद्धा आकाळू गुरु राणा कुरे खुर्द इथे हा मंदिर 4 फीटपासून इथे मंदिर होतं. पण इथे तेव्हा कोणी वडकत नव्हतं. पण आता पहिले JCB लावलं ही 9वी पटरी आल्यापासून माताची जास्त जागृती आली. ही मंदिर उचलून तिकडच्या बाजूला ठेवणार होते आणि तो तिकडचा पट्टा इकडच्या पट्ट्याजवळ येणार होता. मग त्यांनी पहिले JCB लावलं, ती बंद पडलं. लगेच दुसरं आणलं, ती बंद पडलं. शेवट नमस्कार केला आणि पट्टा तिकडे घेतला. मग माताजी, माझी जर मनोकामना तू पूर्ण करशील तर मी तुझ्या दरबारी घंटाच्या वेळेला येईन. माताजी, माझ्या जर घर घेतलं गेलं तर तुला घंटाच्या वेळेला मी येईन. माताजी, माझ्या घरी जर तू 2 हात तर 4 हात केलं तर मी तुझ्या दरबारी बाशिंगच्या वेळेला येईन. माताजी, आमच्या घरी तू पायना हलवून देशील तर तुला पायना चढवायला मी येईल. इथे मागच्या वर्षी बोर केला, गावात बोर केले, 4 ते कोल्डकट निघाले. लगेच तिच्या नावाने 85,000 गुंठाप्रमाणे 8 गुंठा जागा घेतली. तिथे बोर केला तर तिथे गाव 1 वर्षापासून गाव पाणी पिते. इथे कोणी बामण मंत्र म्हणणार नाही, इथे कोणी भविष्य कोणी सांगणार नाही, इथे कोणी ताईत भरून देणार नाही. आणि आईचे पण फोटो सुद्धा इकत कोणी म्हणणार, फक्त श्रद्धाने घेत आणि आईच करून घेते. आणि रोजाने रोजाने 15,000 पाणी प्यायला तिथे चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम आणि बाय बाय.